म्हणजे तरी बरं. भुजानं सुटकेचा निश्वास टाकला आणि अंग टाकायला निघून गेला. तुक्या जागाच होता. पडून सारं ऐकत होता. कैकाडी जाताच तो म्हणाला, आबा, भूत गरीब असतं नाही का? तुक्याच्या शब्दानं नाना दचकला. क्षणात त्याला तुक्याचा राग आला. एक दणका द्यावा असं वाटून त्यानं मूठ वळली, पण परत राग आवरला. मनातल्या मनात चरफडत त्यानं अंग टाकलं. फाल्गुन महिना होता. दिवस मावळत होता आणि त्याच घडीला चंद्र उगवत होता. पुनवेची रात उमलत होती. रानात गुऱ्हाळं लागली होती. लाकडी घाणे हुंकारत होते. मळ्यामळ्यात उसाच्या राशीतून गुळाच्या भेली उत्पन्न होत होत्या. शिवारात गोड वास रेंगाळत होता. नाना खोत उसाच्या वाड्यांचा भारा डोकीवर घेऊन गावाकडे निघाला होता. त्याचा तुक्या सलग ऊस तोंडाला लावून चपळीत मागून पळत होता. मध्येच थांबून लंगोटी सरळ करीत होता. तेवढ्यात आडव्या वाटेने भुजा कैकडी आला आणि नानाबरोबर चालता चालता भुजा म्हणाला, तुमचं हे फॉर भारी चावट हाय. त्याला साळत तरी घाला, नुसतं भूतावानी हिंडतय. नका, तेवढं बोलू नका, नाना म्हणाला. हे पोर मास्तराला मुतवल ने मुतलास का म्हणून मग हगवल. ह्यो बिब्या आहे बिब्या. ते बोलत बोलत गावदरीला आले. त्याच वेळी गावाकडून बंडू सेवरा आला. त्याला पाहून नाना नि भुजा दचकले. नानानं थांबून रामराम केला. बंडू म्हणाला, आज मळ्यात डावरा हाय. आजपासनं माझं गुऱ्हाळ उभं राहतय. 5 बकरी मारल्या ती, तेव्हा जेवाय या. गावाला आवतण देऊन आलोय. असं म्हणून सेवरा कैकाड्याकडे फिरू लागला. ए कैकाडी, तू बी ये, कडान खाया. कैकाडी मागं सरला आणि नुसतीच मुंडी डोलू लागला. सेवरा मळ्याकडे गेला तेव्हा कैकाडी खालच्या आवाजात म्हणाला, खरंच बाबा भूत, तुम्ही रामराम केला. तवा सेवऱ्यानं रामाचं नाव घेतलं नाही. अगदी बरोबर, नाना कैकाड्याची तारीफ करीत म्हणाला. भुजा, तुला डोसका आहे बरं. अरे म्या मुद्दाम रामराम ठोकला. पर भूत बी बेरकी हाय, त्यानं रामाचं नाव घेतलं नाही. पण आबा, हे भूत गरीब हाय. तुक्याला गप्प राहवले नाही. नाना चिडला. त्यानं तुक्याच्या बोडक्या डोकीत जोरदार ठोसा हाणला. तशी त्याच्या तोंडातली उसाची चुई गळून पडली. जेवण वेळ झाली होती. चंद्रप्रकाशात सृष्टी नाहून निघाली होती. दुधासारखं चांदणं ओसंडत होतं. सेवरवाडीची कौलारू घरं चांदीच्या घरासारखी दिसत होती. भूताच्या मळ्यात कडान खायला जावं की न जावं हा भयंकर पेच सेवरवाडी पुढं पडला होता. साऱ्यांची नानावर भिस्त होती. नाना आला तर आपण येणार असं सारेच म्हणत होते. परंतु नानाचा तुक्या उघडा बोडका दूर उभे राहून ऐकत होता. त्यामुळे नाना कांकू करीत होता. आपण निघालो की हा तुक्या येणार याची भीती नानाला वाटत होती. सर्व तरणी माणसं एका लिंबाच्या झाडाखाली बसून विचार करीत होती. नाना म्हणाला, मला काय येता येत नाही. तुम्ही जावा. आणि जवळच्या एका गावकऱ्याच्या कानात कुजबुजला, अरे आमचा तुक्या अजून निजला नाही. भूतावानी उभा आहे. तुम्ही चला मोर. तुक्या निजला की मी येतोच. चला या. नाना नाही आला तर नाही येऊ दे. आपण जायचं. चला. सर्व एकमेकाच्या कानात फुसफुसले आणि बैठक मोडली. एक जण नानाला हळूच म्हणाला, नाना, लवकर ये. कडान उलगल्यावर येऊ नग. पुष्कळ माणसं निघून गेली आणि नाना चरफडत अंथरुणावर पडला. तुक्यानं बाप निजल्याची खात्री करून घेऊन मगच अंग टाकले. नानाला त्या पोराचा राग आला. पण काय करणार, एकुलतं एक नि वाकडं. मारावं तर तुक्याची आई मारू देत नव्हती. नानाचा नुसता कोंडमारा होत होता.
बाप जात नाही म्हणून तुक्या निर्धास्त झाला. परंतु पोराचा लोढणा झालाय. आपण कुठं जाऊ शकत नाही. हे पोर नसून भूत आहे. मारावं तर मरल, न मारावं तर मागचं टळत नाही. असा विचार करीत नाना पडला होता. वरचेवर तुक्या निजला की नाही याचा कानोसा घेत होता. उशिरानं तुक्या घोरू लागला. नानाला आनंद झाला. तो तुक्याला अंगावर घालून उठला. बायकोला जागी करून म्हणाला, मी निघालो डावरा जेवायला. जावा, निजला का तुक्या? बायकोनं नानाला सांगितलं. नाना काठी घोंगड घेऊन बाहेर पडला. गावची माणसं बरीच पुढे केली म्हणून त्यानं जवळची वाट धरली. तो माळानं जलद गतीने निघाला तेव्हा आकाशात राखी रंगाच्या ढगांनी गर्दी केली होती. पूर्णचंद्र त्या ढगांच्या घड्या तुडवीत भरधाव पळत होता. तो दडत लपत मार्ग आक्रमित होता. चंद्र ढगात दळला की सृष्टीवर अंधार पडत होता आणि बाहेर आला की प्रकाश उधळला जात होता. सृष्टीला रुपेरी मुलामात चढत होता. नाना पायाला गती देत होता. तो माळानं धावत निघाला होता. क्षणोक्षणी वेग वाढवित होता. चालता चालता त्याच्या डोकीत भूताचा विचार जागा झाला आणि हळूहळू वाढू लागला. थोड्याच वेळात त्या विचारानं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं. भूत अनंत रूपी असतं. ते वाटेल ते रूप घेऊन माणसाला मारतं. कधी साप, कधी कुत्र, तर कधी बाई होतं. एखादा पहिलवान मरून त्याचं भूत झालं तर ते माणसाला अडवून कुस्ती खेळतं. एखादी बाई असेल तर ती पुरुषाला अडवून हैराण करते. एकूण माणूस भूतापुढं असमर्थ ठरतो आणि मरतो. असा विचार करीत नाना निघाला होता. एकाएकी तो थांबला. त्यानं हळूच वळून पाहिलं. पाठीमागच्या लवणाच्या माथ्यावर एक कुत्र दिसलं. ते कान टवकारून नानाकडे पाहत उभं होतं. हे कुत्र कुणाचं असावं? नानानं स्वतःला प्रश्न विचारून असेल गावातलं असं स्वतःच उत्तर दिलं. मग त्यानं आजूबाजूला पाहिलं. सर्वत्र बाभळीची, बोरीची झाडं झुडपं मुरटा होऊन बसली होती. ती दबा धरून बसल्याचा आभास निर्माण झाला होता. नाना मनात भ्याला. प्रत्येक झुडपाकडं निरखून पाहू लागला. रोजची झुडपं त्याला विचित्र दिसत होती. आपण उगीच घाबरलो असं म्हणून तो हसला. इतक्यात त्याच्या पायाखालून काहीतरी सळकन झुडपात शिरलं. तसा तो पुन्हा चमकला. नकळतच भ्याला आणि आपण असे भीतो का म्हणून स्वतःवर चिडला. सृष्टी अंधारातून प्रकाशात ये जा करीत होती. माळावरची वाकडी तिकडी बाभळीची झाडं वातावरण विद्रूप करीत होती. नानानं उभे राहून मागे पाहिले तेव्हा ती कुत्र्याची आकृती उभी होती. फरलांगभर दूर असलेल्या कुत्र्याचा चेहरा निरखण्याचा नाना प्रयत्न करू लागला. उंचच्या उंच कान, तीक्ष्ण डोळे, रुंद जबडा असं भयान कुत्र नानाला दिसू लागलं. तसा तो भिचकला. हे कुत्र गावचं नसून भूतच असावं असं समजून त्यानं पाय काढला. तो झपाट्यानं निघाला. भूताच्या विचारानं त्याला घेरलं. ती भीती झटकून टाकण्याचा तो प्रयत्न करू लागला. चंद्र ढगातून बाहेर आला आणि नानानं पुन्हा वळून पाहिलं तेव्हा त्याला ते कुत्र दिसलं नाही. त्या जागी एक मानव आकृती दिसली. तो चंद्र ढगात शिरून अंधार झाला आणि त्या अंधारात ती माणसाची लहानशी आकृती नानाला उंच भासू लागली. मग मात्र नानाची पाचावर धारण बसली. त्यानं पळायचा विचार केला. तो गर्कन फिरून भूताच्या मळ्याकडे पळू लागला. पळत पळत त्यानं मागं पाहिलं तेव्हा पाठीमागचं भूतही पळत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं अधिक जोरानं धूम ठोकली. माळ सरला होता आणि नाना एका पांदीत शिरून पळत होता. ती पान दुतर्फा असलेल्या झाडांनी झाकली होती. त्यामुळे अंधार भरला होता. पण जिथे झाडांची पानं तुरळक होती तिथून तेवढा प्रकाश पांदीत गळत होता आणि त्या पांदीत अंधार आणि प्रकाश एक जागी अगदी पाठीला पाठ लावून बसल्याचे दृश्य दिसत होते. पांदीत नानाला धीर आला. तो अंधारात दडून बसून पाहू लागला. कुत्र होतं ते माणूस कसं झालं?
आपण पळून तरी काय होणार, भूत आपणाला पाहणार, असं म्हणत तो पुन्हा उठला. त्यानं आल्या मार्गानं परत पाहिलं. झाडांच्या पानातून गळणाऱ्या प्रकाशात ती आकृती पुढं पुढं येत असल्याचं दिसत होतं. ती जलद चालत होती. अंधारातून प्रकाशात आणि प्रकाशातून अंधारात शिरत होती. तिच्या पायाखाली पांदीतील वाळू सळसळत वाजत होती. नाना भयभीत होऊन पुढे चालत होता. ती आकृतीही त्याच्या वेगानं पळत होती. पांदीत पळापळ सुरू होती. नानाला दरदरून घाम फुटला. अंगावरची सारी कापडं भिजली. डोकीचं पागोटं विस्कटलं होतं. हातातील काठी आवळून त्याच्या हाताला थेटा आला होता. त्याला धाप लागली होती. पान संपत नव्हती अन तो भूताचा मळा जवळ येत नव्हता. भूताचा मळा जवळ येताच नानाला धीर आला आणि तो स्वतः संतापला. दणका देऊनच पळायचं असा विचार करून तो थांबला. त्यानं चाचपून एक दगड घेतला आणि दबा धरून पाहू लागला. त्या गडद अंधारातून ती आकृती दिसत नव्हती, परंतु वाळूत खसखसत तिची पावलं नानाकडे येत होती. नाना एका झाडाच्या बुडख्याला दगड घेऊन बसला होता. दणका देऊन पळायचं हा निश्चय पक्का झाला आणि ती आकृती वैतागून पळत आली. नानानं अंधारात कानोसा घेतला. अंदाज करून जोरानं दगड हाणला आणि तितक्याच जोरानं पळ काढला. एक भयंकर किंकाळी त्याच्या पाठीवर टक्करली. नाना भूताच्या मळ्यात आला तेव्हा त्याला आनंद झाला. जणू काहीच घडलं नाही असा आविर्भाव करून तो बसला, जेवला. सर्व मंडळी सेवरवाडीला निघाली. नानाला दम निघाला नाही. तो म्हणाला, मर्दा, मला भूतानं गाठलं होतं. मग काय केलंस? सर्वांनी एकच प्रश्न केला. नानानं सर्व कथा सांगितली. बोलत बोलत सर्वजण सेवरवाडीत आले नि घरोघर गेले. नाना आपल्या घरी गेला. त्यानं अंधारात तुक्याला चाचपून पाहिलं तेव्हा तुक्या अंथरुणावर नव्हता. नानाला धक्का बसला. त्यानं बायकोला जागी करून विचारलं, तुक्या कुठं आहे? असल की हातुरणावर, बायको उत्तरली. आणि नाना घाबरला. त्यानं दारात येऊन आरडाओरड केला. आळीतील सारी माणसं उठली. नंतर सर्व सेवरवाडी उठली. नाना रडू लागला. त्याची बायको ऊर बडवू लागली. एकदम गलका वाढला. सारा गाव बोलू लागला, अरे तू क्या कवासा गेला? अरे कुठं गेला? एक म्हातारा ओरडला, अरे पोराला हाक तरी मार. नानानं हाक मारली, तू क्या? त्याचा पल्लेदार आवाज रात्रीची चिरफाड करीत दूर गेला. नाना चरफडून बसला. आपल्या मागं कुत्रं दिसलं. मग माणूस दिसलं. आपण अंधारात दगडाचा दणका दिला. ते कोण? नानाच्या डोकीत पुन्हा विचार घन घालू लागले. नाना, तुला भूतानं कुठं गाठलं होतं? एकानं विचारलं. नाना म्हणाला, चावऱ्याच्या पांदीत. मग तू काय केलंस? दामू मास्तरानं नानाला विचारलं. म्या दगड हाणून पळ काढला. नाना म्हणाला, कंदील मशाली पेटवा. मास्तर म्हणाला, चला तुक्याला शोधूया. लोकांनी पलिते कंदील पेटवले आणि ज्या वाटेने नाना भूताच्या मळ्याकडे गेला होता त्या वाटेने पळत गेली. तुक्या पांदीत पडला होता. त्याचं डोकं फुटलं होतं. तो रक्तात पडून कणत होता. त्याला पाहून नानानं तोंडात मारून घेतलं आणि मास्तर म्हणाला, गावाकडं त्याला पळवा, जिवंत आहे. तुक्या मरता मरता वाचला आणि तुक्याच्या जाचातून नानाची सुटका झाली. 8 दिवसांनी तुक्या हिंडू फिरू लागला, पण नानाबरोबर फिरायचं त्यानं बंद केलं. एकदा नानानं विचारलं, भूत घरी बसतं का नाही? छा, भूत वंगाळ असतं. तुक्या उत्तरला आणि नाना हसला.